नमस्कार, लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे। आज आपण काही स्मार्ट सुगरणीसाठी टिप्स पाहणार आहोत। तर सगळ्यात अगोदरची जी टिप्स आहे ती साबुदाण्याची खिचडी बनवते वेळेस कधीही त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा, त्यामुळे साबुदाणा अगदी सुटसुटीत बनतो। आणि त्यामध्ये जर आपण थोडीशी साखर टाकली तर ती चवीसाठी खूपच अप्रतिम लागते। टिप नंबर 2, दररोजच्या जेवणामध्ये आपण बेसन भरपूर प्रमाणामध्ये वापरतो, पण काही जणांना तो पचण्यासाठी जड जातं किंवा पोटाचा त्रास होतो। तर अशा लोकांसाठी जर आपण डाळ जेव्हा दळायला टाकतो तर ती थोडीशी भाजून जर दळायला टाकली तर त्या बेसन पिठाचा पोटाला अजिबात त्रास होत नाही, किंवा मग पीठ जरी थोडंसं भाजून आपण वापरलं तर त्याचे सुद्धा चव तर खूप छान लागतेच, त्याच पद्धतीने ते अजिबात बाधत नाही किंवा मग पचन होण्यास खूप चांगलं जातं। वरण बनवताना नुसत्या तुरीच्या डाळीचे न बनवता त्यामध्ये मुगाची डाळ किंवा मग मसुरीची डाळ टाकली तर वरणाला छान चव तर लागतेच, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुरीने पित्त जास्त होतं, त्यामुळे तुरीची डाळ थोडीशी आणि बाकीची तुम्ही मुगाची किंवा मग मसुरीची टाकू शकता। तर यापासून आपल्याला भरपूर फायदे होतात। बाजारात मिळणाऱ्या पॅकेटबंद आलं, लसूण किंवा मग टोमॅटो केचपचा वारंवार वापर करू नये, त्याऐवजी घरीच फ्रेश प्युरी टोमॅटो केचप हे बनवावं। तर अशामुळे मुलांच्या आरोग्यासाठी हे खूप चांगलं असतं। नारळाची बर्फी बनवताना त्यात तुम्ही दुधाऐवजी थोडी दूध पावडर जरी टाकली तरी याची जी बर्फी आहे ती त्याची जी थिकनेस आहे ती पटकन शोषून घेते, किंवा मग ही खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते। नारळाचीच बर्फी काय, पण तुम्ही एरवी कुठलीही जर बर्फी बनवत असाल तर दुधाऐवजी आपण त्यामध्ये थोडीशी दूध पावडर वापरायची। वरण फळं बनवताना जेव्हा आपण त्यामध्ये चकोल्या टाकतो किंवा मग जे चपातीचे तुकडे टाकतो त्यामध्ये त्या जास्त बारीक लाटू नये, कारण वरण फळामध्ये टाकताच त्याचं पाणी होतं किंवा मग खिचडा होतो, त्यामुळे त्या एकदम गोळा होऊन जातात। तर त्यांना अगदी जाडसर लाटून नंतर टाकायचं। काही वेळा जर पांढरे कपडे आपण कलरच्या कपड्यामध्ये भिजत ठेवले तर त्यावरती डाग पडतात, आणि त्या पडलेल्या डागावरती तुम्ही आंघोळीचा साबण 2-3 वेळा जर लावला तर तो कलर निघून जातो। शक्यतो जर यामध्ये तेलाचा डाग असेल तर जो आंघोळीचा संतूर साबण येतो तो जर लावला तर त्याने अगदी परफेक्ट तो डाग निघून जातो। जर आपली मसाल्याची भाजी असेल किंवा मग कुठलीही जर एरवीची भाजी असेल ती खूप जास्त तिखट झालेली असेल तर त्यामध्ये थोडंसं दही किंवा मग थोडीशी मलाई जरी टाकली तर त्याची चव खूप छान लागते। त्याच पद्धतीने त्याचा जो मसाल्याचा फ्लेवर आहे किंवा ती जास्त तिखट झालेली आहे ते तिखट अजिबात लागत नाही। जर आपण साबुदाणे भिजत घालते वेळेस समान पसरट भांड्यामध्ये घालायचं, त्यामुळे साबुदाणा एकसारखा छान भिजला जातो। दूध किंवा कोणताही पदार्थ झटपट थंड करायचा असेल तर मोठ्या एका ताटामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये नंतर दुधाचे भांडे किंवा कुठलाही थंड करायचा पदार्थ आहे ते भांडे ठेवायचे, त्यामुळे तो लवकर थंड होतो। दररोज जर आपण कुकर लावत असाल तर सेपरेट जर डाळ किंवा सेपरेट भात लावायचा असेल तर एकदम जरी तुम्ही डाळ लावून सकाळची डाळ संध्याकाळपर्यंत जशाच तशी टिकवायची असेल तर ती डाळ घोटून छान एका भांड्यामध्ये बाजूला काढून फ्रीजमध्ये ठेवायची। त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश घालायचा नाही, त्यामुळे ही डाळ जी आहे ती फ्रीजमध्ये छान 2 ते 3 दिवस मस्त टिकते। कुठल्याही भाजीमध्ये त्याचा फ्लेवर मेंटेन करण्यासाठी किंवा मग मीठ किंवा तिखट हे मेंटेन करण्यासाठी अगदी 1 पाव टीस्पून साखर टाकावी, त्यामुळे भाजीला चव तर छान येते, पण त्यामुळे जे मसाल्याचा फ्लेवर आहे तो सुद्धा मेंटेन होतो। घरामध्ये कधी कधी खूप जास्त जर खोबरे आणले तर ते साठवण्यासाठी खोबऱ्याचे बारीक काप करून घ्यावेत किंवा खिसून घ्यावेत आणि नंतर फ्रीजमध्ये स्टोअर करावे किंवा उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामध्ये वाळवून ठेवावे, म्हणजे ते खोबरं खराब होत नाही किंवा मग त्याला बुरशी चढत नाही। इडलीचं पीठ बनवताना इडलीच्या भांड्यामध्येच पाण्यासोबत अर्धा लिंबू किंवा थोडीशी चिंच टाकावी, म्हणजे त्या भांड्याचा जो तळ आहे तो अजिबात काळा होत नाही किंवा मग खराब होत नाही। मनुके साठवण्यासाठी मनुके बाजारातून आणल्यानंतर 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून उन्हामध्ये
कडक वाळून डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यावे। ते खूप दिवस अगदी मस्त टिकतात। कधी कधी आपल्याकडे ओलं खोबरं भरपूर प्रमाणात साठवलं जातं, तर हे ओलं खोबरं खराब होऊ नये म्हणून आपण याला छान खिसणीवरती खिसून घ्यायचं आणि अगदी जेव्हा आपण चपाती किंवा भाकरी करतो तो गरम तव्यावरती पसरवून ठेवायचं। 2-3 वेळा फक्त गरम तव्यावरती जर आपण याला असंच वाळवून घेतलं तर त्याच्यातला जो मॉइश्चर आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि अगदी सुक्या खोबऱ्याप्रमाणेच तुम्ही याला कितीही दिवस असं स्टोअर करू शकता आणि भाजीमध्ये वापरू शकता। ते अगदी छान टिकतं। बिर्याणी किंवा पुलाव करते वेळेस कधीही अगोदर आपण अख्खा जो बासमती राईस आहे तो किमान अर्धा तास भिजत ठेवायचा, त्यामुळे तो भात अगदी सुटसुटीत आणि मस्त होतो। बिर्याणी बनवते वेळेस जो आपण भात शिजवतो त्यामध्ये चवीपुरतं योग्य प्रमाणात मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये जर अगदी थोडासा लिंबाचा रस टाकला तर तो भात एकदम पांढरा शुभ्र तर होतोच, पण त्याचे जे तांदूळ आहेत ते छान फुलले सुद्धा जातात। शेवयाची खीर करते वेळेस आपण त्यामध्ये जर 1 चमचा कस्टर्ड पावडर साध्या कोमट दुधामध्ये घोळून त्यामध्ये टाकली तर खीर छान दाटसर होते। शेवयाचीच खीर किंवा मग दुसरी कुठलीही जर खीर बनवते वेळेस आपण अगदी अर्धा चमचा किंवा 1 चमचा कस्टर्ड पावडर टाकली तर खीर खाण्यासाठी चवदार तर लागतेच, पण दाटसर लवकर होते। केव्हाही फोडणी टाकते वेळेस आपला कांदा जो आहे तो छान पटकन तळला जावा यासाठी त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकावी। त्यामुळे जर त्याच्यामध्ये लसूण अद्रक असेल तर ते तळाशी लागलं जात नाही आणि जो आपला कांदा आहे तो पटकन सोनेरी कलरवरती येतो आणि आपली जी भाजी आहे किंवा फोडणी आहे ती लवकरात लवकर होते, म्हणून त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ आणि हळद नक्कीच टाकावं। अशा नवनवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला